तर मित्रांनो, आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे. तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही. बसवायचंच असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा, तरच ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल. तर मित्रांनो, एन्काउंटर कसा केला जातो, बोगस एन्काउंटर, ते मी पहिले सांगतो. ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला. म्हणलं एवढं पाप होणार नाही, आणि ते लाईफ टाईमचं एक लमसम अमाऊंटची ऑफर देतात. म्हणजे 10 करोड, 20 करोड, 50 करोड अशी एक ऑफर देतात. तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला. आणि नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, हे होते PSI रणजित कासले, जे बीड मध्ये कार्यरत होते. बीड मध्ये PSI म्हणून त्यांचं काम ते करत होते. परंतु त्यांना तिथून निलंबित करण्यात आलं आणि आता त्यांनी या आपल्या प्रशासनाबद्दल, आपल्या देवेंद्र फडणवीसांबद्दल, मुख्यमंत्र्याबद्दल बरेचसे वेगवेगळे धक्कादायक खुलासे त्यांच्या व्हिडिओतून दररोज ते करत असतात. आणि त्याच्यामध्येच आता त्यांनी एक महत्वाचा खुलासा केलाय, आणि ते म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणामधला, ज्या SITनं वाल्मिक कराड यांना प्रथम आरोपी केलेले, मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराड याचं नाव दिलेलं आहे. त्या वाल्मिक कराडला एन्काउंटर करण्याची ऑफर रणजित कासले यांना आली होती. अशा प्रकारचा धक्कादायक आरोप किंवा धक्कादायक माहिती देण्याचा प्रयत्न रणजित कासले यांच्याकडून झालेला आहे. आणि हे जे एन्काउंटर केले जात आहेत, ते एन्काउंटर कशा प्रकारे बोगस असतात हे सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले. त्याच्यामध्ये 4 जणांची बैठक होती. गृह सचिव, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, या 4 जणांची बैठक झाली. त्याच्यामध्ये ठरवलं जातं की काय करायचं, कसं करायचं, कोणालाही द्यायची ऑफर. मग त्याच्यामध्ये 10-20 करोड रुपये, रणजित कासले सारखा एखादा PSI पकडायचा, त्याला 10-20 कोटी रुपये द्यायचे, 30 कोटी रुपये द्यायचे, आणि त्या आरोपीचा किंवा त्या माणसाचा एन्काउंटर घडवून आणायचा. आणि याच्यामध्ये बोगस चालतो कसा, तर जो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता, आपण पाठीमागे अक्षय शिंदेची केस पाहिली होती, आणि त्या अक्षय शिंदेच्या केसमध्ये असं झालेलं होतं की त्याचा एन्काउंटर निवडणुकीच्या तोंडावर झालेला होता, आणि फक्त हा फायद्यासाठी, निवडणुकीसाठी केलेला आहे, अशा प्रकारचे आरोप मुख्यमंत्र्यावर झाले होते. त्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते. आणि ज्या पोलिसांनी हा एन्काउंटर केला होता, जे पोलिस त्या एन्काउंटर करण्याच्या जिथं उपस्थित होते, त्या पोलिसावर SIT लावा अशा प्रकारे सुद्धा मागणी त्याच्या वडिलांकडून, म्हणजे अक्षय शिंदे जो आरोपी होता, जो की बलात्काराच्या आरोपाखाली तो त्याला पोलिसांनी अटक केली होती, आणि त्या पोलिसांवर SIT लावून चौकशी करावी अशा प्रकारची मागणी केली होती. कोर्टाने त्याला कुठेतरी सुनावणी देऊन होकार दिल्याचा प्रकार झाला होता. परंतु रणजित कासले जे आहेत, त्यांनी अशा प्रकारची जी एन्काउंटर झालं होतं, समजा ते अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालेलं होतं, त्याच एन्काउंटरची माहिती देण्याचा प्रयत्न केला की हे सगळे जे एन्काउंटर असतात ते फक्त त्यांच्या फायद्यासाठी कशा प्रकारे घेतले जात आहेत, आणि देवेंद्र फडणवीस हे कशा प्रकारे याच्यामध्ये गुन्हेगार आहेत, असं सुद्धा त्या रणजित कासलेने आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये आता विचार करण्याची गरज आहे की अशा प्रकारचे जर इंटरव्ह्यू होत असतील, एन्काउंटर होत असतील, इंटरव्ह्यू म्हटलं मी, एन्काउंटर होत असतील, तर त्या एन्काउंटर मागे जर खरी सत्यता लपलेली असेल किंवा लपवायची असेल, तर अशा प्रकारचे एन्काउंटर केले जातात का, आता असा प्रश्न विचारला जातो. कारण अक्षय शिंदेच्या पाठीमागं सुद्धा दुसरा कोणीतरी आहे, किंवा अक्षय शिंदेच्या पाठीमागचा दुसरा कुठला तरी मुख्य आरोपी लपवायचा आहे, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला, अशा प्रकारचे आरोप झाले होते. आणि त्याच्या खुद्द वडिलांनी, त्याच्या घरच्यांनी ही तक्रार केली होती कोर्टामध्ये की मुख्य आरोपीला लपवायचा आहे, म्हणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेलेला आहे. अशा प्रकारची माहिती किंवा अशा प्रकारचा धक्कादायक आरोप हा सरकारवर किंवा त्या पोलिसांवर त्याच्या वडिलांकडून झालेला होता. आणि रणजित कासलेने जी माहिती दिली की अशा पोलिसांना किंवा अशा व्यक्तींना ऑफर दिली जाते की एन्काउंटर करा, तुम्हाला आम्ही 10 लाख देऊ, 20 लाख देऊ, 10 कोटी देऊ, 20 कोटी देऊ, अशा प्रकारची ऑफर दिली जाते. हा बोगस एन्काउंटर घडवून आणता येतो. मित्रांनो, खरं तर बरेच आरोपी आहेत, याच्यामध्ये एन्काउंटर व्हावी अशी सुद्धा पब्लिकची मागणी असते. परंतु त्याच्या मागचे जे आरोपी असतात, आता जी टोळी समोर आली आहे, त्याच्या मागचे मुख्य कोणी आरोपी आहेत का, त्याच्या पाठीमागे कुठे टोळी आहे का, असे बरेचसे प्रश्न उपस्थित होतात. मग याच्यामध्ये जर नक्कीच
वाल्मिक कराड यांचा जरी एन्काउंटर करण्याची जर रणजित कासलेंना ऑफर आली असेल किंवा आली होती त्यावेळेस, तर याची सत्यता नेमकी काय आहे आणि जो रणजित कासले यांनी खुलासा केलेला आहे त्याच्या मागची जर सत्यता खरी समोर आली तर बोगस एन्काउंटर हे होतात हे त्याच्यावरून सिद्ध होतं. कारण धक्कादायक आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे किंवा कुठं देशामध्ये एखाद्या आरोपीच्या पाठीमागचा जर एखादा मोठा नेता असेल, जर राजकीय संबंध त्याच्याशी कोणाशी जोडले गेलेले असतील किंवा एखादा मोठा व्यक्ती असेल, तर त्याच्या पुढचा जर कोणी आरोपी असेल आणि त्याचा जर बोगस एन्काउंटर जर झाला तर नक्कीच त्याच्या पाठीमागचा माणूस लपणार आहे असं सुद्धा रणजित कासलेंचा आरोप होता. आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी भरपूर आरोप केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस बीडला सुद्धा येत नाहीत. एवढी मोठी पंकजा मुंडे यांची सभा सुद्धा झाली, तिथं नरेंद्र मोदी सुद्धा आले होते, त्यावेळेस सुद्धा देवेंद्र फडणवीस हे आले नाहीत असा सुद्धा रणजित कासले यांचा आरोप होता. मित्रांनो, याच्यामध्ये बरेचसे कुटाणे आहेत. आता या गोष्टी मागे नेमकं काय काय उघड होते आणि रणजित कासले नेमकं पुढं काय सांगत जातात हे खरंच बघणं महत्वाचं ठरणार आहे.